सीईओ मॅडमांनी डायरेक्ट आम्हाला असं म्हटलं की आम्हाला सवय आंदोलनांची उपोषणांची. त्यांच्याकडे मी प्रश्न घेऊन गेले होते. आता उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही उद्या रात्रीपर्यंत आम्ही पाणी घेऊ. एकदा पाणी सोडल्यानंतर जे काही होईल ती तुमच्या सगळ्यांची जबाबदारी राहील आणि तुम्ही कुणी जबाबदारी उन्हातानात काम करणारा माणूस आहे त्याला उपाशी बसवणं हे म्हणजे तुम्ही आता मला माहिती आहे. आता कालच्या अधिकाऱ्यांना म्हणा आम्ही हेच सांगितलं होतं आम्ही काही तुमचे वैरी नाही, तुम्ही उलट आमच्या बाजूने पोचवा पुढे. तुम्हाला पण हेच सांगतो त्यांनी जो रिपोर्ट दिला तो दिला असेल आमच्याबद्दल, पण तुम्ही तरी संवेदनशीलतेने ह्या गोष्टीकडे बघा आणि पुढे हे सांगा की हे असं असं आहे आणि हे शेतकरी आम्ही काल पण सांगितलं आम्ही परवापासून पाणी सोडणार आहे, परवा सकाळपासून. आता उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही उद्या रात्रीपर्यंत आम्ही पाणी घेऊ. एकदा पाणी सोडल्यानंतर जे काही होईल ती तुमच्या सगळ्यांची जबाबदारी राहील आणि तुम्ही कुणी जबाबदारी झटकू शकत नाही. लोकप्रतिनिधी पण झटकू शकत नाही आणि अधिकारी पण नाही झटकू शकत. सुरुवात झाली तुमच्या सीईओ मॅडमांनी डायरेक्ट आम्हाला असं म्हटलं की आम्हाला सवय आंदोलनांची उपोषणांची. त्यांच्याकडे मी प्रश्न घेऊन गेले होते की मॅडम असं असं आहे, शेतकरी आंदोलनाला बसायला म्हणताय आणि तो 17 नंबरचा विषय तुम्ही सांगू शकता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून किंवा काय, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. म्हणे आम्हाला सवय म्हणे आंदोलनांची उपोषणांची. म्हणजे आम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांचे असे सर अनुभव येतात. काल आम्हाला असं वाटलं होतं की जे अधिकारी आले ते आता आपली बाजू पुढे सांगतील, समजावून सांगतील. त्यांनी असा रिपोर्ट दिलाय विरोधात. आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणतात कोटे आलेले आहेत आणि त्याचा डॉक्युमेंट असते. कसा शासनावर प्रशासनावर विश्वास ठेवायचा, कसा तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा. मान्य केलेलं आहे. शेतकरी जर राष्ट्रीय उत्पन्न जर निर्माण करतोय तर शेतकऱ्याचे एवढे हाल का बरं. आज 1 एकर मध्ये समजा 20 पोते जर ज्वारी कमवली एका कुटुंबानं, तो 20 पोते ज्वारी एका वर्षात खातो का? 4 पोते खातो. 16 पोते तो विकतो. म्हणजे आपल्या भारताच्या जनतेचं त्याच्यावर पोट भागतंय आणि तुम्ही शेतकऱ्याचे एवढे हाल करताय तरी तुम्हाला जर लाख 1.25 लाख पगार असला तर ते तुमचं राष्ट्रीय उत्पन्न नाहीये. शेतकऱ्यानं फक्त कधी 10,000 माल पिकवला तो राष्ट्रीय उत्पन्न नाही. ते आता विचार करा. आणि या शासनाच्या धोरणात तुम्ही वागताय सगळे. या शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव योग्य नाही मिळत आहे कारण कोणी आणि व्यापाऱ्यांकडे जायला तयार एक लक्षात घ्या, वेळ आली ना तर ते कुठली आपली घटना असं सर पाठपुरावा करू. हा आम्ही 12 वर्षांपासून जे पेपर आहेत आमच्याकडे निवेदन आहेत. 12 वर्षापासून 14 वर्ष 2014 पासूनचे शेतकरी आमच्याकडे निवेदन आहेत. लोकप्रतिनिधींना दिलेले निवेदन आहे, तहसीलदारांना दिलेले निवेदन आहेत आणि प्रत्येक वेळी अधिकारी पण हेच सांगतात आम्ही पाठपुरावा करू. लोकप्रतिनिधी पण हे सांगतात. म्हणजे आमच्या आमदारांनी तर माफी पण मागितली जाहीर की माझ्याकडनं हे दिलगिरी व्यक्त करतो हे झालं नाही म्हणून, पण त्याच्या नंतर काहीच झालं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की आता पावसाळा जाऊ द्या लगेच काम सुरू करतो, आता पावसाळा जाऊ द्या लगेच काम सुरू करतो, असं म्हणत एवढे वर्ष एक टप निघून गेलंय. तर मग आता हे पाठपुरावा या शब्दावर काही आमचा विश्वास नाही होणार आहे. आज समजा मी बोलतोय रात्री नाटकाला मरून जाईल, माती होऊन जाईल. त्याच्यापेक्षा ते रस्त्यावर कामाची किडनी तर थोडा तुम्ही भूमिपुत्र तुमच्याकडे जमिनी असतील थोडासा विचार करा. माणूस म्हणून विचार करा. आमचं काहीच म्हणणं नाही. तुमच्या अधिकाऱ्यांचं होतं शब्द दुसऱ्याचे होते ते कदाचित ते काही असेल, पण तुम्हाला पाठवायचं काम हे का पाठवतो आम्ही रस्त्यावर. कारण की जे अधिकाऱ्यांना वाटतं ना काही एका रस्त्यासाठी एवढा धुडगूस घालतायत हे लोक, काही ना कामं नाहीत का, ते तसं नाही झालं पाहिजे. एका रस्त्यासाठी गावातले सगळेच रस्ते खराब आहेत, सगळ्या रस्त्यांसाठी उपोषणाला नाही बसलो आम्ही. तो रस्ता जीवन मरणाचा प्रश्न आहे. इथे अपंग झालेले लोक आहेत सगळे रस्त्यामुळे, सगळेच अपंग झालेले लोक आहेत. जिथपर्यंत गेले वंचित तेली समाजाकडून या उपोषणाला पाठिंबा देतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा रस्ता आमच्या बापदाद्यापासून हा रस्ता थांबलाय. सगळे लोक परेशान आहे. बापदाद्यांचे गुडघे गेले, ते असेच मेले, वाहून वाहून मेले ते गुडघे. कोणाचे पाटा दुखल्या, कोणाचं काय दुखलं, त्याच्यातच हातपाय गेले कोणाचे. आणि आत्ताची पिढी बी तेच करते. आणि जेव्हा 20-25 वर्षाच्या बैलाची वय, त्या बैलजोडीला आम्ही शेताचा कणा मानतो, त्या बैलाच्या जोडीला 5 वर्ष सुद्धा आयुष्य राहिलं नाही. अशी परिस्थिती. लाखाची जोडी घेतली ती 10,000 बी कोणी घ्यायला तयार नाही राहत. शेवटी नाईलाजाने एक तर कसंही नेतो, नाही तर ती घरी मरते. अशी परिस्थिती आजची. एवढंच सांगायचंय का हा रस्ता एवढा दयनीय आहे का जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या रस्त्यासारखा दुसरा कोणताच रस्ता असणार नाही. एवढी आज तरी गॅरंटीने सांगतो मी. असा रस्ता जर दुसरा दाखवला तुम्ही तरी बी मी म्हणेल का नाही का हा रस्ता खरंच तसा आहे आणि त्यांचं बी हेच काम थांबलंय. ते काय झालं आम्हाला काहीच नाही. फक्त शासनाला एवढंच सांगणं आहे का हा रस्ता लवकरात लवकर चालू करावा.